सांगितलंय ही योजना काय बंद होत नाही, पावसात भिजू नका, सगळ्यांची सोय माणसं येतील किंवा इतर मंडळी तुमच्याकडे बोर्ड लावली जातील. 15 तारीख काय शेवटची तारीख नाही, गडबड करू नका, फायदा मिळणार आहे. आमदारांनी सांगितलं आहे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी ही गडबड करू नका. 2 दिवसात 4 ठिकाणी अजून सुरू करतोय केंद्र. म्हणूनच जिथे जिथे आमचे नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आपल्याकडे येतील, घरी फॉर्म भरून घेतील. उत्पन्नाचा दाखला तुम्ही त्यांच्याकडं तुम्हाला कुणालाही या योजनेपासून वंचित ठेवता येणार नाही, राहणार नाही. तुम्ही पावसात भिजताय आणि साताऱ्यात लाडकी बहिणा योजनेसाठी नागरिकांची गर्दी झालेली आहे. असा विरोध शिवेंद्रराजे भोसलेंचा आमदारांचा आला आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही महिलेनं, कुठल्याही बहिणीनं गडबड करू नका. ही योजना काही बंद होणार नाही आणि तुम्हाला 2 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म मिळायची व्यवस्था आपण करूया. आणि त्याप्रमाणे आमचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, हे आपल्या प्रभागात, आपल्या पेठेत बोर्ड लावतील आणि त्याप्रमाणे तुमचे फॉर्म तिथं भरून घेतले जातील, अशी आमदार साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तसेच तुम्ही जमा केलेले फॉर्म सुद्धा एकत्र आणून त्या तलाठ्यांकडनं तुमचे रहिवासी दाखले व उत्पन्नाचे दाखले सुद्धा तिथं तुम्हाला मिळवून देण्यात येतील. कारण की लाडकी बहिणा म्हणून योजनेला पेन्शन अर्थसहाय्य करायचं आणि ह्या आमच्या बहिणी पावसात भिजतायत हे महाराजांना, शिवेंद्रराजेंना पटलं नसल्यामुळं त्यांनी हा निरोप पाठवलाय. कोणीही एकही माणूस, पात्र माणूस या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि याला कुठलीही डेडलाईन नाही. लोकांच्यात असा गैरसमज झालेला आहे की 15 तारखेला ही योजना बंद होणार आहे, असं कुठल्याही परिस्थितीत नाही. त्यामुळं 2 दिवस आपण शांत राहा. 2 दिवसात तुम्हाला पेपरमध्ये, TV चॅनलला आणि वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावून आपली फॉर्म भरून घेण्याची आणि आपल्याला हे अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यामुळं लोकांनी पावसात भिजू नये आणि आपापल्या निवांत जावं, गडबड करू नये. कारण की इथं गडबड होऊन नुसतीच काम तर काही होत नाहीये आणि गर्दी होतीये. तर तेवढ्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती. धन्यवाद.